पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभेचे उमेदवार आता घोषित झाले आणि या चारही उमेदवारांचा प्रचार सध्या सुरू झालाय। प्रचारासाठी एक दिवस महत्त्वाचा असतानाही आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे दोघंही आज पुणे शहरात झालेल्या वीज दर वाढी विरोधातल्या एका आंदोलनात दिसले। यावेळी आमच्या चारही जागा निश्चित आहे आणि आम्ही दिल्लीचं तिकीट आधीच काढून ठेवलंय अशी प्रतिक्रिया देताना यावरून सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना एक चिमटाही काढलाय। सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात पहा। नियोजन म्हणजे आम्ही काही प्रायव्हेट प्लेनवाले नाही, त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन ॲडव्हान्स करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही, त्याच्यामुळे आम्ही आपला तिकीट ॲडव्हान्समध्ये घेतलं ना तर कमी पैशात मिळतं, त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे। बरोबर की नाही? विश्वास व्यक्त केला तुम्ही असं एकच तुमचाच नाही तर चौघांचाही विश्वास अर्थातच जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवाय। लोक भ्रष्टाचाराला थकलेत, कंटाळलेत, लोक बेरोजगारीला कंटाळलेत, लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, कामगारांच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवा। दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरून ट्रोल करण्यात आलं होतं। या ट्रोलिंगलाही सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। भाजपकडनं रवींद्र धंगेकर यांना ट्रोल केलं जात आहे, त्यांचं शिक्षण काढलं जात आहे, काय सांगाल? हे अतिशय दुर्दैवी आहे, पण तुम्ही विचार करा, धंगेकरजींच्या विरोधात त्यांना बोलायला काहीच नाहीये, त्याच्यामुळे पातळी सोडून ते असलं बोलतील। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।